मित्रांनो, आज आपण इंग्लिश मधील जे ग्रॅमर आहे त्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये आहे पहिला भाग म्हणजे द पार्ट्स ऑफ स्पीच याच्याविषयी आपण बघूयात. तर फर्स्ट द पार्ट्स ऑफ स्पीच. त्याला म्हणतात शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती. तर शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. त्याची व्याख्या, त्याचे एक्झाम्पल वन बाय वन आपण बघूयात. तर मित्रांनो, कसं लिहिणार? देर आर 8 kinds of the parts of speech. The parts of speech. त्याला मराठीत म्हणतात शब्दाच्या 8 जाती आहेत. ओके, तर ते कोणत्या कोणत्या आहेत ते बघूयात. त्यामध्ये नंबर 1 नाउन. नाउन म्हणजे नाम. नंबर 2 आहे प्रोनाउन. प्रोनाउन सर्वनाम. नंबर 3 आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह याने विशेषण. नंबर 4 आहे वर्ब. वर्ब मीन्स क्रियापद. तर असे जवळपास 4 आहेत. आता वरचं मोडत आहे मी. ओके, नंबर 5 आहे ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब याने क्रिया विशेषण. नंबर नेक्स्ट 6 आहे कंजक्शन. कंजक्शन उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्यय. नंबर 7 प्रीपोजिशन. प्रीपोजिशन 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 म्हणजे शब्द प्रयोगी अव्यय. शब्द प्रयोगी अव्यय. अव्यय. आणि लास्ट आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन 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 म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. यस. तर ये है टाइप्स ऑफ द पार्ट्स ऑफ स्पीच. 8 है वो 8. अभी वन बाय वन इसकी हम स्टडी करने जा रहे हैं.
Can I cancel it? तो देखो, पहला जो है नाउन, नाउन यानी नाम. तर मित्रांनो, हे नाउन आहे. नाउन म्हणजे नाम. आता एखाद्या व्यक्तीचं नाव असेल गणेश, सुभाष, मुलीचं नाव असेल सीता, गीता, गावाचं नाव असेल काहीतरी बोरगाव, किंवा एखादी, आता हे नांदेड, परभणी, महाराष्ट्र, माउंट एव्हरेस्ट आहे पर्वताचं नाव, नद्यांचं गंगा, रिव्हर, हे जे काही नाव आहेत त्या नावाला आपण काय म्हणतो? नाव म्हणतो. नाम. आता त्याला कसं लिहिणार आपण? त्याची व्याख्या कशी लिहिणार? व्याख्या व्याख्या काय लिहिणार? व्यक्तीच्या प्राण्याच्या वस्तूच्या व्यक्तीच्या, प्राण्याच्या, वस्तूच्या, पर्वताच्या, नद्यांच्या, व्यक्तीच्या, प्राण्याच्या, वस्तूंच्या, पर्वताच्या, नद्यांच्या नावाला नाम असे म्हणतात. नाम असे म्हणतात. ठीक आहे. आता इंग्लिश में हाउ टू डिफाइन दिस? द नेम which is given the name which is given to person, the name which is given to person, animal, objects या things भी बोलते हैं उसको, things, THING, things, mount, things, mount, rivers, etc. is called as noun. N-O-U. तर मित्रांनो, हे आहे नाउनची डेफिनेशन. व्यक्तीच्या, प्राण्याच्या, वस्तूच्या, पर्वताच्या, नद्यांच्या नावाला नाम असे म्हणतात. हे झालं मराठीमध्ये व्याख्या. इंग्लिश में कैसा लिखना है? द नेम विच इज गिवन टू पर्सन, व्यक्तीचं नाव आहे. ॲनिमल, प्राण्याचं नाव आहे. इथं थिंग्स म्हणजे वस्तूचं नाव आहे. माउंट म्हणजे पर्वताचं आहे. रिव्हर्स म्हणजे रिव्हर, नदीचं नाव आहे, एक्सेट्रा. इज कॉल्ड एज नाउन. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय? एक्झाम्पल नंबर 1 किंवा एक्झाम्पल असं देऊ आणि कॉमध्ये जाऊ. आता व्यक्तीचं काय? गोविंद, रामा, सीता, SEETA. स्त्रीचं नाव आहे सीता. त्याच्यानंतर काय? वस्तूचं, प्राण्याचं टायगर, TIGER, टायगर. लॉयन, LION, लॉयन. हे प्राण्याचं नाव आहे. वस्तूचं पेन, PEN, पेन. त्याच्यानंतर काय? बुक. ओके. तर हे पुस्तकाचं नाव आहे, वस्तूचं नाव आहे. पर्वताचं माउंट एव्हरेस्ट, MOUNT, माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट पर्वताचं नाव आहे. नदीचं गंगा, रिव्हर. तर ETC. तर अशा पद्धतीचं काय आपण काय सांगू शकतो? दिस इज अ नाउन. व्यक्तीच्या, प्राण्याच्या, वस्तूच्या, पर्वताच्या, नद्याच्या नावाला नाम असे म्हणतात. इंग्लिश मध्ये द नेम विच इज गिव्हन टू पर्सन, ॲनिमल, थिंग्स, माउंट, रिव्हर,
ह्याच्यामध्ये तुम्ही स्थळाचा पण उल्लेख करू शकता. स्थळाच्या येस, त्यालाच आपण काय म्हणू मग, थिंग्स. ऍनिमल झालं. त्याच्यानंतर प्लेस, हे नाव तुम्ही इंडिकेट करू शकता. तर ही झाली तुमची काय, नाउन ची डेफिनेशन. हे त्याचे एक्झाम्पल आहेत. गोविंद, रामा, सीता, टायगर, लॉयन, पेन, बुक, माउंट एव्हरेस्ट, गंगा रिव्हर एक्सेट्रा. तर हे होतं नाउन विषयी. आता चर्चा करूयात प्रोनाउन. व्हॉट इज मीन बाय प्रोनाउन. समझ में आया. चलो ठीक है. अभी सेकंड वाला है, दैट इज अ प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. ओके. आता नामाऐवजी याची व्याख्या अशी सांगता येते. नामाऐवजी, आता नाम काय, रामा, गोपाल, मुलीचं काय तर सीता आहे, गीता आहे. तर एखादी जर मुलगी जात असेल तर ती जात आहे असं म्हणतो, किंवा एखादा मुलगा जात असेल तर तो जात आहे. म्हणजे तो काय झाला, प्रोनाउन झाला. ती काय झाली, प्रोनाउन झाला. ओके. तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. इंग्लिश में हाऊ टू से, वर्ड विच इज युज्ड इनस्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड एज प्रोनाउन. ओके. तो हाऊ टू राईट. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. हे झालं मराठीतून. इंग्लिश में हाऊ टू राईट द वर्ड which is used instead of noun is called as pronoun. P-R-O-N-O-U-N is called as pronoun. ओके. तर आपल्याकडे प्रोनाउन काय आहे ते आय कॅन राईट डाऊन हिअर. एक्झाम्पल, हे सिंगुलर आहे, हे प्युरल, हे फिक्स प्रोनाउन आहे, हे फर्स्ट पर्सन आहे, हे सेकंड पर्सन आहे, हे थर्ड पर्सन आहे. तो हाऊ टू राईट. फर्स्ट पर्सन सिंगुलर नंबर आय है, ये है प्रोनाउन. फर्स्ट पर्सन प्लूरल नंबर वी है, डब्ल्यू. सेकंड पर्सन सिंगुलर यू यानी तू. और सेकंड पर्सन प्लूरल यू जो आहे तुम्ही असं होते. आणि इथं काय, थर्ड पर्सन सिंगुलर ही, सी अँड इट. ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, इट म्हणजे ते. त्याचे प्लूरल फॉर्म आहे दे, THEY. तो ये है, आप ऐसा लिख सकते हैं. ओके. तो ये है प्रोनाउन. मग याला कसं म्हणणार, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. इंग्लिश में द वर्ड विच इज यूज्ड इंस्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड एज प्रोनाउन. तो इसके ये एग्जाम्पल है. समझ में है. ओके. मैं अगला पॉइंट बताऊंगा. नेक्स्ट है, एनी डाउट है. ओके. नेक्स्ट है वो एडजेक्टिव. थर्ड नंबर क्या है, एडजेक्टिव. ADJECTIVE. एडजेक्टिव. एडजेक्टिव यानी विशेषण. ओके. इसके बारे में हम चर्चा करेंगे, डिस्कस करेंगे क्या है वो. तो देखिए, ऍडजेक्टिव्ह यानी विशेषण. कशाला म्हणायचं विशेषण, नामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणायचं. कसं म्हणायचं, नामाविषयी
नामाविषयी अधिक माहिती, अधिक माहिती, नामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला, नामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषण असे म्हणतात. ओके, विशेषण असे म्हणतात. हाऊ टू से इन इंग्लिश? दी वर्ड which give more information about noun is called as adjective. Is called as adjective. Okay, these are the definition in English. और इसके एग्जाम्पल जो है तो ये देखो, क्लेवर, ही इज अ क्लेवर बॉय, ऐसा लिख सकते हैं. शी इज ब्यूटीफुल गर्ल. ब्यूटीफुल है BEAUTIFUL, ब्यूटीफुल. पूर यानी गरीब. रिच, श्रीमंत. सिली, SILLY, सिली यानी मूर्ख. हैंडसम, HANDSOME यानी देखना, एक्सेट्रा. तो ये जो वर्ड है वो क्या है? एडजेक्टिव है. समझ में है गाइस? अगला जो पॉइंट है वो दैट इज 4 नंबर का है, वो है फॉर्म. फॉर्म यानी क्या? क्रियापद. ओके, व्हाट इज माय वर्ब? एनीबॉडी टेल मी? यस. तो देखो उसका डेफिनेशन क्या है. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. मराठीमध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. ती झाली मराठीमध्ये व्याख्या. अब इसका इंग्लिश में हाउ टू डिफाइन? तो देखिए, द वर्ड which complete COMPLETE, which complete the whole meaning MEANI, the whole meaning of sentence, is called as verb. VERB. ओके गाइस, तो ये है इसकी डेफिनेशन. आप इसका एग्जांपल लेंगे. देखो इसका एग्जांपल क्या है. बहुत सारे एग्जांपल है. गो, एग्जांपल क्या है? गो यानी जाने. कम, ओके. प्ले, ईट, EAT, लुक, ETC, etc. Okay, these are the example of the verbs. Okay, तो अगला जो पॉइंट है वो है दैट इज नंबर 5, एडवर्ब. एडवर्ब यानी क्रिया विशेषण कहेंगे. क्रिया विशेषण. ओके, अभी क्रिया विशेषण क्या है वो अब हम देखेंगे. एडवर्ब यानी क्रिया विशेषण. ओके, तो उसका क्या है डेफिनेशन मराठी में? आप बताइए पहले. क्रियेविषयी यानी क्रियापदाबद्दल. क्रियेविषयी
अधिक माहिती सांगणाऱ्या क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. क्रिया विशेषण असे म्हणतात. ओके, उसका एग्जाम्पल क्या है? एग्जाम्पल स्लोली, SLOWLY, फास्टली, हैप्पीली, लाउडली, एक्सेट्रा. इट इज. तो ये है एडवर्ब. एडवर्ब यानी क्रिया विशेषण. अगला जो है पॉइंट वो है कंजक्शन. कंजक्शन यानी उभयान्वी अव्यय. ओके, तो कंजक्शन यानी दो शब्द और दो सेंटेंस अगर एक जगह करना है तो ज्वाइंट करने वाला जो शब्द है उसे क्या कहते हैं? कंजक्शन. मराठी में क्या? दोन शब्द किंवा दोन वाक्य एकत्र जोडणाऱ्या शब्दाला कंजक्शन असे उभयान्वयी असे म्हणतात. और इंग्लिश में क्या बोलेंगे? द वर्ड विच कनेक्ट टू वर्ड्स और टू सेंटेंस टुगेदर, दैट्स वर्ड इज कॉल्ड एज कंजक्शन. तो हाउ टू राइट हियर? कैसा लिखना है? दोन शब्द किंवा दोन वाक्य एकत्र जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वी अव्यय असे म्हणतात. ओके, और इंग्लिश में क्या बोलेंगे? द वर्ड विच कनेक्ट टू टू वर्ड WORDS, टू वर्ड्स और टू सेंटेंस SENTENCE, टू सेंटेंस टुगेदर, टू सेंटेंस टुगेदर is called क्या? is called as conjunction. ओके, कंजक्शन बोलेंगे उसको. क्या बोलेंगे? कंजक्शन. अभी इसका एग्जांपल जो है तो एंड है, एंड और नाइदर नॉर, नाइदर नॉर बट, नाइदर नॉर बट, नॉट ओनली बट आल्सो, नॉट ONLY, नॉट ओनली बट आल्सो ALSO, ETC. ये है तुम्हारे क्या? कंजक्शन. दीज आर दी कंजक्शन. तर मित्रांनो हे कंजक्शन आहे. दोन शब्द असतील किंवा दोन वाक्य एकत्र जोडणाऱ्या शब्दाला आपण उभयान्वयी असे म्हणतात. मी आणि माझा मित्र गावाला गेलो. मी एक शब्द आहे आणि दुसरा माझा मित्र दुसरा शब्द आहे. त्यांना जोडणारे शब्द म्हणजे आणि. मी खूप अभ्यास केला पण नापास झालो. म्हणजे मी अभ्यास केलो एक वाक्य झालं आणि दुसरं वाक्य पण नापास झालो, पण हे काय झालं? कंजक्शन. ओके, तो ऐसा ये है कंजक्शन. जो अगला जो पॉइंट है वो है प्रीपोजिशन. क्या बोलते हैं उसको? प्रीपोजिशन. 7 नंबर प्रीपोजिशन. PREPOSITION. प्रीपोजिशन. प्रीपोजिशन म्हणजे काय? शब्द प्रयोगी
अव्यय, शब्द प्रयोगी अव्यय। ओके, तो इसमें क्या लिखना है, डेफिनेशन देखो। अभी प्रीपोजिशन क्या है, शब्द प्रयोगी अव्यय कशाला म्हणायचं मग, दोन शब्द किंवा दोन वाक्य, सॉरी दोन शब्दामध्ये संबंध दाखवणाऱ्या शब्दाला शब्द प्रयोगी अव्यय, शब्द प्रयोगी अव्यय असे म्हणतात। दोन शब्द म्हणजे नाम, दोन नामामध्ये संबंध, दोन नामामध्ये संबंध दर्शविणाऱ्या शब्दाला, दोन नामामध्ये संबंध दर्शविणाऱ्या शब्दाला शब्द प्रयोगी अव्यय असे म्हणतात। शब्द प्रयोगी अव्यय असे म्हणतात, हे झालं मराठीमध्ये मित्रांनो। तो अभी से इंग्लिश में कैसा लिखना है, चलो द वर्ड WRD, द वर्ड which give the relation, which give the relation between two noun is called as क्या बोलते, प्रीपोजिशन, PREPOSITION। समझ में आ रहा है सबको, चलो ठीक है। एनी डाउट हियर, अगर कुछ डाउट है तो आप कमेंट में आप पूछ सकते हैं। फ्रेंड्स, ये अपना जो चैनल है उसे लाइक और सब्सक्राइब कीजिए, जो ताकि आपको जो हमारे जो अलग अलग वीडियो आप देख सके, इजीली देख सके, इसलिए चैनल को सब्सक्राइब कीजिए। तो इसका एग्जांपल जो है, तो ऑन, इन, इनटू, अपॉन, अगेन क्या है, इन, इनटू, ओवर, इट इज एक्सेट्रा। ओके, ये है प्रीपोजिशन। अभी लास्ट वाला जो है, तो अब हम देखने जा रहे हैं। चलो ठीक है, 8वां नंबर है, दैट इज अ इंटरजेक्शन। इंटरजेक्शन यानी जेक्शन, केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, इंटरजेक्शन। मित्रांनो, जर तुमच्या समोर अचानक साप निघालं तर काय करणार तुम्ही, तर आपल्याकडून एकदम सडन एक्सप्रेशन येते, बापरे केवढा मोठा साप। हे बापरे जे शब्द आहे ते तुमचं इंटरजेक्शन आहे। समजा तुम्हाला खूप वेदना झाल्या तर आई ग म्हणून म्हणतो, आई हे काय, वात्सल्याचं प्रतीक असते, म्हणून ते आपण आई ग, आई हे काय झाला, आई ग, इंटरजेक्शन झाला। तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येते। तर त्याची व्याख्या कशी सांगता येईल मग, ज्या शब्दामधून अचानकपणे आनंद, दुःख, वेदना, आश्चर्य असे भाव प्रकट होत असतील, तर त्या शब्दांना आश्चर्य होत त्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात, केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात। ओके, झालं। हाउ टू से इन इंग्लिश द वर्ड, ये पूरा आप लिख लीजिए। द वर्ड which give sudden
which gives sudden expression exp and expression of sorrow of sorrow SORR sorrow, happiness, surprise, etc. etc. Such word is called as interjection. ओके. तर ज्या शब्दावरून अचानकपणे आनंद, दुःख, वेदना, आश्चर्य भाव असे भाव प्रकट होत असतील तर त्या शब्दाला केवल प्रयोगी अशा म्हणतात. आता त्याचे एक्झाम्पल आपण देऊयात. तर एक्झाम्पल आहे वाव, उद्गारवाचक एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचे. वेलकम, अल्लास ALAS अल्लास, अरे रे रे. ओ माय गॉड. ओके. तो ये है एक्सक्लेमेटरी वर्ड्स है, यानी इंटरजेक्शन है. तो ये है आज का सेशन अबाउट द पार्ट्स ऑफ स्पीच. There are 8 types of the parts of speech: noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction, preposition, interjection. ये है 8. तो वन बाय वन वी हॅव स्टडीड अबाउट इट. तो नाउन क्या आहे भाई? नामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणालो. व्यक्तीच्या, प्राण्याच्या, स्थळाच्या, पर्वताच्या नावाला नाम असं म्हटलं. सर्वनाम कशाला म्हणायचं? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हटलं. नामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं. त्याच्यानंतर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असं म्हटलं. त्याच्यानंतर कंजक्शन, 2 शब्द किंवा 2 वाक्य एकत्र जोडणाऱ्या शब्दाला कंजक्शन असं म्हटलं. त्याच्यानंतर प्रीपोजिशन, 2 नावामध्ये संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला प्रीपोजिशन असं म्हणलं. आणि लास्ट जो आहे इंटरजेक्शन, ज्या ह्याच्यामधनं शब्दामधून सडन जे शब्द यायला त्याच्यामधून जर आनंद, दुःख, वेदना असे भाव प्रकट होत असतील तर त्या शब्दाला केवल प्रयोगी म्हणजे इंटरजेक्शन असं म्हटलं. तर वन बाय वन वी हैव स्टडीड नाउ. तो आप अपने घर उसकी प्रैक्टिस कीजिए, उसकी स्टडी कीजिए और ये थोड़ा उसे टाइम दीजिए. तो आज का सेशन यही खत्म होता है. अगले एपिसोड में बोले तो अगला जो पार्ट है हम टेंस लेने वाले हैं. इस टेंस का डीप में हम स्टडी करने जा रहे हैं. तो अगले सेशन के लिए आप वेट करिए. हम आपके सामने फिर हाजिर होंगे. अगर आपको ये सेशन कैसा लगा ये कमेंट में लिखिए. अगर अच्छा लगता है तो हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, अपने फ्रेंड को शेयर कीजिए और लाइक कीजिए. ओके. अगर आप ऐसे करते तो हमें थोड़ा मोटिवेट होता है और अगला वीडियो और भी जोश के साथ आपको आपके सामने पेश करेंगे. तोपर्यंत नमस्कार, भेटूया.